आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. TET बाबत याचिका प्रवेश टप्प्यावर फेटाळली. पाहूया सविस्तर. 12 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. शिक्षक भरती प्रक्रियेत TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य ठेवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दुजोरा दिला आहे. संजय मानी त्रिपाठी VS युनियन ऑफ इंडिया या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश टप्प्यावरच ॲडमिशन स्टेज फेटाळून लावली. त्यामुळे TET अनिवार्यता कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी. देशभरात शिक्षक भरतीसाठी TET ही अट अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र ह्या अटीविरोधात काही याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. संजय मनी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या याचिकेत TETची सक्ती रद्द करावी अशी मागणी करण्यात आली होती. यामध्ये विशेषतः शिक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती आणि सेवा शर्तीमध्ये TETची अट शिथिल करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने ह्या याचिकेवर सुनावणी घेतली. मात्र न्यायालयाने याचिका प्राथमिक टप्प्यावरच ग्राह्य धरली नाही आणि ती थेट फेटाळली. याचिकेला पुढील सुनावणीसाठी मान्यता दिली नाही. कोणताही अंतरिम दिलासा स्टे दिला नाही. केंद्र सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. निर्णयाचा अर्थ. ह्या निर्णयामुळे खालील बाबी स्पष्ट झाल्या आहेत. TET अनिवार्यता कायम राहील. याचिकाकर्त्यांचे मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले नाहीत. शिक्षक भरतीच्या विद्यमान नियमामध्ये कोणताही बदल होणार नाही. शिक्षक व शिक्षण क्षेत्रावर परिणाम. या निकालाचा देशभरातील लाखो शिक्षक आणि शिक्षक पदासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारावर मोठा परिणाम होणार आहे. TET पास करणे अनिवार्य. शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी TET उत्तीर्ण होणे आवश्यकच राहील. पदोन्नतीसाठी महत्त्व. अनेक राज्यांमध्ये पदोन्नती प्रक्रियेत TETचा विचार केला जातो, त्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आहे. प्रलंबित प्रकरणावर परिणाम. इतर न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या अशाच प्रकारच्या याचिकावर ह्या निर्णयाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. राज्यामधील परिस्थिती. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये TETची अंमलबजावणी कडकपणे केली जाते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारच्या धोरणांना बळ देणारा ठरला आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी TET हा महत्त्वाचा निकष असल्याचे न्यायालयाने अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांचे मत. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते TETमुळे शिक्षकाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास हातभार लागतो. न्यायालयाचा हा निर्णय शिक्षण व्यवस्थेला स्थैर्य देणारा असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. निष्कर्ष. एकूणच सर्वोच्च न्यायालयाने TET अनिवार्यता कायम ठेवत याचिका फेटाळल्यामुळे शिक्षक भरती संदर्भात धोरण स्पष्ट झाले आहे. भविष्यात शिक्षक बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनाही TET हा अनिवार्य टप्पा असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.